हा दुसरा आपला खर्च. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी प्रसाद घोडेकर, हा हितेश पाटील परत एकदा तुमचं स्वागत करतोय तुमच्या आपल्या चॅनलवरती ट्रॅव्हलिंग इंडिया विथ प्रसाद. तर आज आपला जो ब्लॉग आहे तो थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल, पोपटी स्पेशल ब्लॉग आहे. तर जे हिंदीमध्ये जे ऐकू इच्छितात त्यांच्यासाठी हा ब्लॉग नसल्यामुळे मी आधीच समजतो, मी तुमची माफी मागतो आणि थोडा नॉईस असेल तर इग्नोर करा. आणि हा ब्लॉग जो असेल तो मराठी स्पेशल ब्लॉग असणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पोपटी कशी बनवायची, आपली आगरी पद्धतीने पोपटी जी बनली बनवून दाखवणार आहे. आपल्या नेरे गावामध्ये आम्ही चाललोय आता. यस. आणि आगरी स्पेशल पोपटी आम्ही तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तो इस बात पे इसको लाईक सबस्क्राईब करो. येस. आणि सबस्क्राईब करा आणि याला फॉलो करा आणि माझ्या चॅनलला सुद्धा फॉलो करा. माझं नाव आहे हितेश पाटील विथ ब्लॉग. याची लिंक दे रे बाबा खाली, इथे खालती मेन्शन असेल. ठीक आहे, चला आपण निघूया. ये दो चायनीज. तो आपण आता नेरेला पोहोचलो. तर नेरेला पोहोचल्यानंतर कुरकुऱ्यांचा आपल्याला स्टॉक कमी पडतो म्हणून आपण कुरकुरे घ्यायला थांबलेलो. आता मस्तपैकी इथे लॉट विकत घेतोय कुरकुऱ्यांचा. आणि आता आपण परत निघू ह्याच रस्त्याने कंटिन्यू हितेशच्या घराकडं. तर अशाच पद्धतीत आपण हितेशच्या घरी पोहोचलोत. सर्व पोपटीची पाला जमा करून ठेवलेला आहे त्यांनी. तर हे हितेशच्या घरामध्ये जेवणानिमित्त हे जे बनलं जाते, काय बनवत आहे काकी? चिकन रस्सा. हा आजचा त्यांचा मेन्यू आहे. आणि हा सुक्का चिकन. हा हे मॅरिनेशन साठी बनवत असते कदाचित, बट बनवून ठेवलं ना हे? नाही काहीच नाही केलं त्याला. म्हणजे कापून ठेवलेलं आहे ना फक्त ते अजून पोपटीसाठी. बरोबर. मग त्याला ते नंतर मसाला विसाला, हा मग त्याच्यासाठी ते काढून ठेवलेले आहे बाजूला. आता तो तुमचा बारकावाला कुठे आहे तो? सुक्का चिकन. हा सुक्का चिकन. आणि त्यात वाटण वगैरे टाकायचं आपल्याला. मला वाटलं की सर्व पोरच बनवणार. नाही, जेवायला आपल्याला नको आधी. मित्रांनो, आपण ह्याच्यामध्ये तंदुरी मसाला टाकलाय, सुहानाचा आपण वापरलाय ह्याच्यामध्ये. तर पुढची प्रोसेस याच्यामध्ये आपण हळद टाक. दोन चमचे टाकू का तिखट मसाला? 2 टाक. हा तिखट मसाला, आगरी मसाला आमचा. आगरी स्पेशल मसाला. कोणाला ऑर्डर पाहिजे असेल तर सांगा. हा झटपट बस ना. बस टाकू थोडा. काय आधीच पण तिखट आहे ना. मीठ टाक तुझ्या हिशोबाने अंदाज. मीठ किती टाकलंय? 2. प्रत्येकाच्या चवीनुसार टाकतो माणूस मीठ. कारण किती असेल तसं चिकन टाकतो. चवीनुसार. त्याच्यामध्ये आपण एक अंडा, फक्त व्हाईट यूज करतोय आपण, बीन यूज नाही करायचा. तर ह्याच्या आपण तेल नाही टाकायचं. हो तेल नको. तेल पण टाकायचं. लिंबू टाकायचं ना. राईस आपण आता लिंबू टाकतोय. बिया काढायची. बिया काढायचा असे धराचा. आपण टीव्ही मध्ये बघितलेलं अशी स्टेप वापरत होते, म्हणजे बिया पडत नाही. काय पडतं? पाणी. लिंबूचा रस पडतो त्याने. ठीक आहे. पाणी नाही खाली मटणात, पाणी नाही ना. नाही, मसाला जायचं. आता आपण लावून घेऊ सगळं. त्याला मिक्स करायचं. करू का? तू करते ते सर्व एकजीव करून घ्यायचं. तेल टाकायचं. तेल टाकतो आपण थोडंसं. मित्रांनो, आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे. आता आपण मॅरिनेशनसाठी 1 तासभर ठेवतोय आणि रात्री 11 वाजता आपण पोपटी लावणार आहोत. आता जरा जेवून घेतो आम्ही, बाकीचे मित्र येत आहेत, तर आपण ह्या मॅरिनेशनसाठी ठेवतो फ्रीजमध्ये. ओके. रेडी? So guys,
पोपटीसाठी चिकन मॅरिनेट करून. प्रोफेशनल मध्ये आपण काय खातो रे आपण. चला सुरुवात करूया तर. इथं बीप टाक, इथं बीप टाक पटकन. रुंद कर. मिठाच्या बाजूला हात घाल नकोस. तुला देतो बाई, मला सांग किती पाहिजे. ठीक आहे. हा पाला आपण खाली लावून घेतोय. दादाने गेलं बघितलं नाही का? एकदम छान आहे. बस सगळीकडे तू टाक. पहिले पाणी टाक बाई, त्याचे वरण टाकते. थांब थांब टाकू दे खाली. हा सॉरी, तो वरचा खाली. सॉरी विसरलो. एकदम सगळं टाक थोडंसं वेळ. बस. करून टाक, येतच कर. आणि व्हॉइस ओव्हर दे, शपथ सांगतो ते. व्हॉइस ओव्हरच देणार आहे. नाईस. चिकन साईडला ठेव. पाणी जाईल. कसं दाखवणार माहिती का, पहिलं तर शूट तुला माझं इकडे टाक मागं. एडिट केलं दाखवणार. एडिट झाल्यानंतर मग एकदम फुटेज दाखवणार. हा. आणि ते फुटेज दाखवल्यानंतर वालाच्या शेंगा मित्रांनो. मग तबा. सरकाच्या आता आहेत भरपूर आहेत. होईल ना. ठीक आहे. अजून टॉप मीठ टाक आता देशो थोडंसं. हे आपण काढला हर्षद, आपण साईडला काढ. मीठ देशो. आज आम्ही पण पहिल्यांदा ट्राय करतो स्वतः. हा. आता आपण चिकन टाकतोय. पसरून ठेवूया. चिकन मित्रांनो लबलबीत असलं पाहिजे, एकदम मोठे मोठे भाव असले पाहिजे चिकनचे. अर्धा टाक, अर्धा नंतर चल. जसं चिकन अंडी असेल त्याप्रमाणे तुम्ही थर लावायचे. कोण दररोज करणार. मावशीचा मुलगा आमचा रम्याचा. काय बोलतो. हा. गावात कोण चालू असं नाही. चालू असतं त्यांचं. मित्र त्यांचं येतात ते. साईडनी पाला लावतो. अंडी पण मित्र मध्ये गारव्या सारिका अंडा पडेल. उभी ना अंडी, कुठली देशी. वाट चुकणार. ठेवू का? पाणी टाकून पाहिजे. नाही थांब जरा टाइम लागला चालेल. पोपटीमध्ये पाणी बिलकुल टाकायचं नाही. पोपटी पाणी टाकायचं नाही ते वाफेवर शिजते. हा मी गोष्ट तू टाकशी पाणी बिनी बोलले काका, बोलले असं साईडने लावायचं. बिजी डायरेक्ट डायरेक्ट जरा काढा. असं म्हणजे करून. बिजी डायरेक्ट. हा वर अजून एक लेअर लावायची आपण. ही पहिली लेअर झाली आणि नो ह्याच्यावर कॉपरेट अजून एक लेअर येणार आहे. नो कॉपरेट लेअर वापरू शकतो आपण. इथे एक ऑपरेट टाकू तर नमस्कार मित्रांनो, आपण आता बनवायला चाललं आगरी पद्धतीतली जास्तीत जास्त कोकणामध्ये जास्त करून फेमस असणारी म्हणजे पुण्यामध्ये मला वाटतं पुण्या साईडला हुरडा जसा प्रसिद्ध असतो तसा, बरोबर ना, हुरडा जसा प्रसिद्ध असतो तसा कोकणामध्ये हा प्रकार जास्तीत जास्त चालतो. पोपटीचा प्रकार जास्तीत जास्त चालतो. त्याच्यामध्ये वाळ्याच्या शेंगा, चिकन, अंडी अशा विविध प्रकारची अशी नटून थटून अशी मस्तकी मडक्यामध्ये एक पोपटी आपली बनलेली असते. तर आपण त्या पोपटीची आज मेजवानी बघणार आहोत मित्रांनो. तर सर्व प्रोसेस तुम्हाला हळूहळू दाखवली जाईल, ती तुम्ही हळूहळू बघा आणि तुमच्या घरी नक्की ट्राय करून बघा. आणि आमच्या चॅनलला जर लाईक, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लवकर करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. टाळांग. दुसरा थर लावला जातो आता. काय त्याच्यामध्ये वालाच्या शेंगांवरती परत एकदा पाला टाकून आता चिकन ठेवण्यात येते. तर आता हे चिकनच्या साईडला वरती अंडी ठेवण्यात येते. बारीक मीठ टाकलेलं. नक्की का? खलल काय हो? हलल मग. खलल आता कुठलं तर आपण अरे बापरे, शिजायला रेडी होतो, चालू होतं शिजायला. हीट होते ना. काय राहिलंय? अंडी नसली काय तर राहू दे, चिकन टाकून दे. अंडी आहेत. हा चिकनला मग बसून ना. बाई, बसो. आणि तू रस पण टाक त्याच्यात. ए बाई सांगा किती राहिल्या.
शांगा टाकलं की नाही? शांगा टाकल्या अजून वरती एक लेअर येणार आहे ना नाही, चांगली. तू टाक सगळं टाक आणि शेवटला शेंगा ठेव बस. चालेल हे संपूर्ण करू. तर आता शेवटच्या थरानंतर जे उरलेलं सामान असेल ते सर्व आपली भाव जास्त एकत्र केला घरात का मध्ये? टाकायचं. ते शेंगांना तुम्ही लावून बघू घे शकता ना. कसा फायनल लेअरच्या नंतर शेवटला वरती शेंगा ठेवून त्याला पॅक करणार. पोपटी लावताना फक्त एक काळजी घ्यायची, ती म्हणजे पोपटी लावताना सगळा जो थर आपण लावू ते मध्यभागी असले पाहिजे. त्याच्या आजूबाजूने पूर्ण एरिया मारबेटीचा पाला आणि जांभळीचा पाला याने पूर्ण कव्हर झालेला असला पाहिजे, जेणेकरून जर एखादं चिकन किंवा अंडा जर समजा साईडला असेल तर त्याला जास्त हिट लागून तो पूर्ण करपून जाईल, ते तुम्हाला खायला मजा पण येणार नाही. सो त्याची काळजी घ्या की पूर्ण लेअर असेल ती मध्यभागी असेल, त्याच्या आजूबाजूने पूर्ण सराउंडिंग मडक्यामध्ये पूर्ण ते मारबेटीचा पालाने तुम्हाला पॅक करायचं. सो याची काळजी घ्या थर लावताना. बारीक देऊ का? शेंगाची शेंगा. वालपापडी. तर आता हे आपण आतापर्यंत अख्खं मीठ टाकत होतो. आता हे जे आपलं घरातलं मीठ असतं ते ते घेवड्याची शेंगा ते असते. समजलं नंतर का मग काय काय अरे मी पाला तर शुरू बसलं मी म्हणता. खडी मीठ टाक थोडंसं. अजून हो टाक, टाक. दे रे मीठ दे तो. थोडंसं टाक. बस जाऊ दे खाली. त्याचं पाणी होईल ना जरा. ते शेंगा तिकडून काय बाहेर वाजायचं घेऊन आण ना आता? शुभम. या पूर्ण का? बस. वय 7 ला. काय झालं आता? धुवून का आणू? धुवून आण ना त्याने आतलं ते केलं. बरं ठीक आहे आणतो. बरं आहे. आता या पाल्याने आपण पूर्ण पॅक करून घेतो याचं तोंड. म्हणजे असं हवा यातली जी स्टीम आहे बाहेर जाऊन द्यायची नाही. Yes. तर आपण पूर्ण हे करतोय. त्याच्यावर असं मातीने वगैरे पण करतात का? करतात काय काय आता लोक नाही करत का आधी करायचे. 25 मिनिट्स ना, 25 मिनिटं अवकाश. काय म्हणतो एअरपॉड पोपटी होईल नाही तर. त्यात नशीब आगीत ना वाढला. आता आग लावणार आपण. आता आगीचा भडकावा असा मस्त होईल असा. होळी 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 होळी. ए, आज शेकोटी. हे बाई थांब. कर continue. अरे, असं माझी ना फॉईल लावताना व्हिडिओ असं दिसत आहे की मी लागेल. Oh my God. तर मित्रांनो आपण आता पोपटी बनवलेली आहे आणि आमचे मित्र खूप आले तिकडून लांब लांब. तर आता जे मडकं आहे त्या मडक्या भोवती लाकडं रचले जात आहेत. आणि बाय द वे हा जो उजेड दिसतोय तुम्हाला तो या लाईटीचा आहे, जे शुभमच्या शूटमध्ये यूज होतं. आणि स्पेशल थँक्स टू शुभम, जे आपल्याला इथं अंधारात कंटेंट जे ब्लर दिसणार होतं ते शुभममुळे आपल्याला प्रॉपर क्लिअरमध्ये दिसतंय. सो शाउट आउट टू शुभम पाटील. तर आता आपण पोपटीसाठी आग पेटवायला घेतली. तर अशाच प्रकारे आपली पोपटीची जी आग आहे ती आपण प्रॉपर चालू केली आहे, प्रॉपर लावली आग. आणि याला कमीत कमी 25 मिनटं लागतील असं हितेशचं म्हणणं आहे. याला 25 मिनटं आग देण्यासाठी आपल्याला हा आपण पेंडा आणून ठेवला आहे, म्हणजे सुकलेलं गवत आहे. ते गवत आपण आता थोड्या वेळात याच्यावर कंटिन्यू टाकत राहणार आहोत. आणि ह्या साईडला लाकडं गोळा करून ठेवलेली आहेत, ते लाकडं थोडी करून ह्याच्यावर टाकत राहणार आहोत. पोपटीसाठी पेंडा वापरा, कारण कसं आहे काही जण पाठी लावून पण करतात. पाठी लावून केल्याने आहे ना ती फाटके कसा पेटतंय लगे वेचतंय. थोडं मध्ये शांतता पण पाहिजे पोपटीसाठी. तर सारखं पेटत राहिलं तर आतमध्ये जे मटेरियल आहे ते पूर्णपणे करपून जाणार. करपून जाऊ शकतो. हा, सो त्यामुळे पेंडाच वापरा.
पाठी लावल्यामुळे सारखी पाठी पेटत राहिल्यामुळे आतमधलं मटेरियल खूप करपू शकतं. मटेरियल मग खा करपलेलं मला काय. तर मित्रांनो 25 मिनटं झालेली आहेत. हा शेवटचा जो आपण पेंडा आणलेला तो टाकून झालाय. आता हे झाल्यानंतर थोड्या वेळानंतर तो पोपटीचा मडका उघडणार. उरलेली लाकडं पण टाकायला सांगतात आपले गाईड म्हणून. मडका उडा ठेवला अंडी. तर इथं सर्व आता पोपटी ओतून पोपटीची तयारी करणार आता. ते भांडं तिकडनं आणणार आता आणि ह्याच्यावरती उलटा करणार आहे आणि मग सगळे बसतील आणि गजाली करत करत खायला सुरुवात करत. बघा फ्लॅशलाईट जिंदाबाद. आता पोर्टा ठेवले आतमध्ये पॅक करून. हा तर बघूया आपण आतमध्ये. हा मस्त वास येतोय. स्मेल येतो सगळं मस्त. एक शेंग काढ. एक शेंग काढ. काय म्हणता फूक नको मारू. तर अशाच प्रकारे पोपटी प्रॉपर उघडली आहे आणि सर्व प्रॉपर शिजलेले दिसतंय. तर आता ते उलट करून त्याला खायला स्टार्ट करणार होता आपण. बस 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 एक लेअर बस. तर ही फर्स्ट लेअर आपली बाहेर. खायला ही आहे पोपटी. खायला अशा प्रकारे आपण पोपटी एन्जॉय करणार आहोत. तुम्ही पण या मित्रांनो खायला. आणि तुम्हाला चव कशी लागली ती कमेंट मध्ये आम्हाला सांगायला विसरू नका. हर्षल शिंदे मस्त झालंय. मस्त एकदम मस्त एकदम. हितेश चव कशी झाली? एक नंबर. तुम्ही पण ट्राय करा. आम्ही रेसिपी दाखवली. मस्त झाले. त्याला हडकडा का रे झाली का. तर आजचा हा असा पोपटीचा प्लॅन जो आपला ठरलेला तो प्रॉपर एकदम सक्सेसफुल झालाय मित्रांनो. आणि हे अचानक घाबरलेत कारण की मी अचानक मध्येच बोललो. सर्वांचं खाण्यावरती लक्ष आहे प्रॉपर. आणि तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल नोटिफिकेशन बटन चालू करून ठेवा मित्रांनो. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.